देवेंद्र फडणवीस सर्वसामान्य नेतृत्व, त्यांच्याकडे 135 आमदार आहेत. फडणवीस बॉस ठरवत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही. बोलवलं तर जाणार. भाजप प्रवेशातील चर्चेवर बाळ मानेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी. बाळ माने आज नारायण राणेंच्या भेटीला, तर बाळ माने हे नितेश राणेंसोबत चार्टर्ड विमानानं मुंबईत दाखल. बाळ माने फडणवीसांची भेट घेतील. बाळ माने भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. मला पक्षानं कारणे दाखवा नोटीस न पाठवता कारवाई केली आहे. विनायक राऊतांनी कुणाची सुपारी घेतली होती? विनायक राऊतांच्या टीकेनंतर बाळ मानेंचा सवाल. तर माझी हकालपट्टी झाल्यानंतर विनायक राऊतांची टीका कशासाठी? मानेंचा सवाल. बाळ मानेंना उमेदवारी देऊ नका असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. मानेंच्या उमेदवारीला माझा आणि चाळकेंचा विरोध होता. विनायक राऊतांची माहिती. तर लाचारी आणि स्वार्थासाठी पक्षासोबत बेईमानी करतात. बाळ मानेंना शिवसेनेची कार्यपद्धतीच समजली नाही. विनायक राऊतांची टीका. विनायक राऊतांनी संघटना संपवली. ठाकरेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टीनंतर बाळ मानेंचा हा आरोप. तर विनायक राऊतांनी उद्धव ठाकरेंची फसवणूक करू नये. विनायक राऊतांना शिंदे सेना हेर म्हणून ठाकरे सेनेतच ठेवणार, मानेंची प्रतिक्रिया. राज्यातील जनता सर्व पाहतीये. बाळ मानेंनी मातोश्रीवर येऊन या ठिकाणी अर्ज घेतला होता. गद्दारीसाठी कोकणात सर्व एकत्र आले. संख्याबळ असताना सुद्धा कोट्यवधींचे व्यवहार महायुती करते. महायुती निवडणुकीला का घाबरतेय? संजय राऊतांचा सवाल. खासदार म्हणून विनायक राऊत अपयशी का झाले? कोकणात आता ठाकरेंच्या सेनेचं काहीच राहिलं नाही. सुनील तटकरेंची ठाकरे सेनेवर टीका. तर जनतेच्या पाठिंब्यानं माझ्याकडे पद, कुणाच्या मेहरबानीनं नाही, तटकरेंची प्रतिक्रिया. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आणखी एका मोठ्या ट्विस्टची शक्यता. तर बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू. उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिंदेंच्या सेनेची भूमिका. तर गोकुळ गीते यांच्या भूमिकेसाठी आज गिरीश महाजन, उदय सामंत यांची चर्चा होणार. माघारीचा वेळ संपल्यामुळे हा विषय आता संपलाय. आता मी निवडणुकीतनं माघार घेणार नाही. लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा विषय येत नाही. नाशिकमधील बंडखोरीवर गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया. माझी उमेदवारी कायम राहील. मी कुणालाही पाठिंबा देणार नाही. शेवटपर्यंत लढाई लढणार. लाडक्या बहिणी आणि भाऊ माझ्या पाठीशी उभे राहतील, रेश्मा काळेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीनं बंडखोरी शमवली. नाशिक आणि जळगाव परिषद निवडणुकीत बिनविरोध ही निवडणूक होणार नाही. नाशिकमध्ये गोकुळ गीते, तर जळगावात रेश्मा काळेंची बंडखोरी कायम. तर आथी गेली आणि पोथी सुद्धा गेली अशी ठाकरे सेनेची अवस्था. संजय राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजनांचं उत्तर. विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी खर्च केल्याचा राऊतांचा होता आरोप. मोदींनी विधान परिषदेत पैसे उडवायला परवानगी दिली का? संजय राऊतांचा सवाल. तर राज्यामध्ये भाजपच्या कृपेनं हे चित्र निर्माण झालंय. कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुण्यामध्ये झालेले व्यवहार लोकशाहीला घातक, संजय राऊतांची टीका. माणसं टिकवण्यासाठी पैसा नाही तर प्रेम आणि माणुसकी लागते. मात्र राऊत आणि त्यांच्या नेतृत्वाकडे माणुसकीच उरलेली नसल्यामुळे त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकले ना नेते टिकले. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा हल्लाबोल. सोलापुरात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याची शक्यता. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया. पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा स्वतःला पक्षाच्या उमेदवाराला विरोध. महाविकास आघाडीच्या वसंत देशमुखांना विरोध. पुणे परिषदेतनं पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानंतर काँग्रेस ठाकरेंची शिवसेना नाराज. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याच्या तयारीत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याची मागणी. तर पवारांच्या एनसीपीच्या श्रीकांत पाटलांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नाराजी. पुणे विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत धुसफूस. तर माघारीचा निर्णय हा राज्य पातळीवर झालाय. श्रीकांत पाटलांचं वक्तव्य. शिवाय आम्ही देखील स्वबळाची तयारी करत आहोत, श्रीकांत पाटलांचं स्पष्टीकरण. कोकण विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग. शेकापचे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रेंचा राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची अरविंद म्हात्रेंची प्रतिक्रिया. भंडारा गोंदियामधील महायुतीचे मतदार सुरक्षित स्थळी. तर 5 दिवस अज्ञातवासात असलेले हे नगरसेवक पुन्हा आपापल्या वॉर्डमध्ये. काँग्रेस नेते पटोले यांना शह देण्याच्या भाजपच्या फुकेंचा हा प्रयत्न. दरम्यान भाजपकडनं अविनाश ब्राह्मणकरांना उमेदवारी. भाजपकडे स्पष्ट बहुमत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे जळगाव विधान परिषदेचे उमेदवार शरद तायडेंची प्रतिक्रिया. तर महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी माझ्या पाठीशी, शरद तायडेंचं वक्तव्य. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात. महाविकास आघाडीतर्फे हर्षजित देशमुख, महायुतीतर्फे प्रवीण पोटे पाटील आणि वंचितकडून निलेश विश्वकर्मा निवडणुकीच्या रिंगणात.
संजय राऊतांकडून राज ठाकरेंची भेट. संजय राऊतांकडून राज ठाकरेंची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेण्यात आली. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचीही माहिती. ठाणे पालघर विधान परिषद बिनविरोध झाल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी प्रमाणपत्र स्वीकारलं. रवींद्र फाटक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामधून अधिकृत प्रमाणपत्र घेतलं. भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांचा भाजपला घरचा आहेर. चंद्रकांत पाटलांसह पक्षातीलच घराणेशाहीवर जोरदार निशाणा. कोल्हापुरात महाडिक कुटुंब सक्षम आहे, मग पक्ष वाढणार कधी? चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना बळ द्यावं, शिवाजी पाटलांची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर. 2 पदाधिकाऱ्यांमधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, तर जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष मंजित मानेंची ऑडिओ क्लिप समोर. पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती. रोहित पवारांना आमच्या पक्षात काय सुरू यातच जास्त रस. रोहित पवारांची पक्ष विलिनीकरणाची इच्छा अपूर्ण राहिली. उमेश पाटलांची रोहित पवारांवर टीका, तर रोहित पवारांनी सुनील तटकरे यांच्या घराणेशाहीवर केली होती टीका. शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी आता माळशिरस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घरातनं उचलून नेत ताब्यात घेतलं. रोहित पवारांचा आरोप, राज्यातील शेतकरी स्वाभिमानी यासह जुलमी सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही. रोहित पवारांचं ट्विट. अहिल्यानगर विधान परिषदेमध्ये प्राजक्त तनपुरे बिनविरोध. आमदार संग्राम जगतापांच्या मध्यस्थीनंतर दत्तात्रय पानसरेंची माघार. पालकमंत्री विखे पाटील, संग्राम जगताप, तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित. साहेबराव कांबळेंवर दबाव होता, आर्थिकही दबाव होता. यवतमाळ विधान परिषदेमध्ये साहेबराव कांबळेंनी विश्वासघात केला. साहेबराव कांबळेंच्या अर्ज माघारीवर हर्षवर्धन सपकाळांकडून संताप व्यक्त. चंद्रपूर यवतमाळ विधान परिषदेमध्ये माघार घेणाऱ्या या काँग्रेस उमेदवारांची चौकशी व्हावी. काँग्रेस नेते विकास ठाकरेंची मागणी. उमेदवारांना तिकीट देण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासावी. विकास ठाकरेंचं वक्तव्य. विदर्भातील जागा बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्रीच खरे धुरंदर. बावनकुळे विदर्भातील 5 जागांवर लक्ष ठेवून त्यांच्या नियोजनाचं यश. भाजप नेते बंटी भांगडिया यांनी व्यक्त केल्या भावना. ठाणे पालघर परिषदेतनं अभिजित पवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला, तर उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात काँग्रेसला अंधारात ठेवल्याचाही आरोप. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांचा हा आरोप. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करू, ठाकरेंच्या केदार दिघेंचं वक्तव्य. विधान परिषद बिनविरोध निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, तर विधान परिषदेमध्ये झालेल्या बिनविरोध राजकारणाचा जाहीर निषेध. माघार घ्यायची होती तर एवढी उठाठेव कशासाठी? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा संतप्त सवाल. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा. कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी, तर मध्य प्रदेशमधून जयंती नटराजन आणि राजस्थानमधून नीरज डांगी, तामिळनाडूमधून प्रवीण चक्रवर्ती यांना उमेदवारी. झारखंडमधून प्रणव झा यांना काँग्रेसची उमेदवारी. राज्यसभा पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीमध्ये अद्यापही निर्णय नाही. सूत्रांची माहिती, तर नवनीत राणांना राज्यसभा देण्याची राष्ट्रवादीमध्ये चर्चा नाही. उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक होईल, सूत्रांची माहिती. बेस्टच्या विविध आगारांच्या आधुनिकीकरणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक. महापौर रितू तावडे आणि पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या पेडणेकर बैठकीला उपस्थित होत्या. पालिका आयुक्त तसंच बेस्टचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित. कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपकेंना भारतात आल्यावर सुरक्षा द्यावी. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना सुरक्षा देण्याविषयी केंद्राशी बोलावं. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी ट्विटच्या माध्यमातून केली होती मागणी. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा यू-टर्न, तर 6 जूनच्या आंदोलनासाठी विमानतळाऐवजी थेट संसद मार्ग पोलीस स्टेशनला पोहोचण्याचं आवाहन. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत अभिजित दिपकेची पोस्ट. ममता बॅनर्जी यांनी कालीघाट या ठिकाणी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या अनेक आमदारांना या बैठकीसाठी निमंत्रण. तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व.